विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी येवलकर आपल्या सर्वांचं एक्सलन्स ॲग्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची काल आणि परवामध्ये एक RRB POची IBPS RRB PO जी की बँकिंगची सर्वात पहिली एक्झाम या सीझनची ती काल आणि परवामध्ये झालेली आहे. मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर बऱ्यापैकी असा माहोल होता की अनएक्सपेक्टेड गोष्टी भरपूर आलेल्या, काही सरप्राईजेस होते. तर हे बघा, पहिलेच आपण लास्ट मिनिट टिप मध्ये पण बघितलेलं की बी रेडी फॉर सरप्राईजेस. बिलकुल तशा गोष्टी होत्या. पहिले आपण बघून घेऊया की ज्या शिफ्ट टोटल झाल्या होत्या. फॉर डे 1 ला टोटल 4 शिफ्ट झाल्या आणि डे 2 ला टोटल 3 शिफ्ट झाल्या. या टोटल 7 शिफ्ट मध्ये व्हेरिएशन्स खूप जास्त होते. म्हणजेच डे 1 ची जी शिफ्ट होती ती शिफ्ट बऱ्यापैकी खूप चांगल्या लेवलला होती, अबोव ॲव्हरेज बोलू शकतो आपण. डे 1 ची सेकंड अँड थर्ड शिफ्ट बऱ्यापैकी चॅलेंजिंग होती. म्हणजेच जिथे तुम्ही मॅथ्सचा जो सेक्शन होता क्वांटच्या सेक्शनमध्ये खूप जास्त लेंदी क्वेश्चन्स होते, टाइम कन्झ्युमिंग होता, त्यामुळे अटेम्प्ट होत नव्हते. डे 1 ची फोर्थ शिफ्ट थोडी ओके होती. डे 2 ची फर्स्ट शिफ्ट ऑल गुड, मस्त शिफ्ट होती, ज्यामध्ये रिझनिंगही चांगल्या लेवलला होतं आणि मॅथ्सही डुएबल होतं प्रॉपरली. ठीक आहे. देन डे 2 च्या थर्ड अँड फोर्थ शिफ्टमध्ये परत त्यांनी डे 1 सारखंच केलेलं, त्यामध्ये परत प्रॉब्लेमॅटिकच गोष्टी होत्या. म्हणजेच काय, एक्झॅक्टली जर सपोज नॉर्मलायझेशन जरी करायचं म्हटलं तरी नॉर्मलायझेशन एक्झॅक्टली कोणत्या बेसिसवर आणि कसं करणार. पहिले आपण बघूया की ज्यांचे ज्या शिफ्टमध्ये पेपर होते. मी इन डिटेलमध्ये एक्झाम अनालिसिसमध्ये नाही जाणार, बिकॉज काल ऑलरेडी बऱ्याच लोकांनी एक्झाम अनालिसिस केलेले. मी स्वतः पण एक्झाम दिली, एक्झाम कशी गेली, काय होतं एक्झामला, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, शिफ्ट वाईज अटेम्प्ट. जर सपोज तुमचा डे 1 होता आणि 3 ऑगस्टला जर तुमची फर्स्ट शिफ्ट होती 8 वाजेची, तर तुमचे ऑलमोस्ट जर 49 to 55 अटेम्प्ट असतील इन बिटवीन, तर ऑब्व्हियसली इट्स अ गुड अटेम्प्ट, नॉट बॅड. जर डे 2 आणि डे 1च्या शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये जर तुमचे अटेम्प्ट 46 to 53, अगेन 46 to 53 या रेंजमध्ये असतील, देन इट्स गुड, बिकॉज डे 1 मध्ये शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 रेडिक्युलसली पेपर एकदम हाय लेवलचा केलेला होता. कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, जर सपोज एक्झामिनरने ठरवलंय ना की हा क्वेश्चन या स्टुडंट्सकडून 1 तासात पण नाही सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तर तो ऑब्व्हियसली क्वेश्चन त्या पद्धतीने डिझाईन केला जाईल. आणि लिटरली सांगते, ती लेवल जी होती ती लेवल खूप जास्त हाय लेवल होती. मला काल बऱ्याच स्टुडंट्सचे कॉल आले, मॅम पेपर असा गेलेला आहे, मॅम यामध्ये असं झालेलं आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवू, जेणेकरून सगळ्या स्टुडंट्सला आपला एक मेसेज जाईल. डे 1 मध्ये जर तुमची शिफ्ट 4 असेल, 53 to 58 या रेंजमध्ये तुमचा अटेम्प्ट जर असेल, देन इट्स क्वाईट गुड. डे 2 मध्ये जर तुमच्या शिफ्ट 1 मधला 52 to 57 सर्वात मस्त जी शिफ्ट होती, यू कॅन से दॅट इज डे 2 ची शिफ्ट 1. खूप छान शिफ्ट होती, यामध्ये काहीही म्हणजे असं म्हणता येणार नाही, बिकॉज या शिफ्टमध्ये तुम्हाला सांगते, आणि बाय गुड लक या शिफ्टमध्येच माझा पेपर पण होता. तर या शिफ्टमध्ये क्वेश्चन पेपर कसा होता, रिझनिंग मध्ये जर म्हटलं तर तुम्हाला एक टोटल अनसर्टन नंबर ऑफ पझल्स होतं. देन त्यानंतर एक 10 बॉक्सेसचं बॉक्स बेस्ड पझल होतं. त्यानंतर एक 7 पीपलची अरेंजमेंट दिली होती आणि त्यांचे काही कलर्स होते, येलो, रेड, पिंक असे काही. आणि देन त्यानंतर एक इनसाइड आउटसाइड फेसिंगचं एक पझल होतं. असे ऑलमोस्ट 4 ते 5 क्वेश्चन होते, 4 ते 5 पझल्स होते, पझल सिटिंग अरेंजमेंट. त्यानंतर एक ट्रिकी पार्ट होता, दॅट इज ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन मध्ये त्यांनी काय केलं होतं, ब्लड रिलेशन माझं फर्स्ट गो मध्ये सॉल्व्ह नाही झालं, बट जेव्हा पूर्ण सगळा पेपर गो थ्रू केल्यानंतर मी परत ब्लड रिलेशनला आली, तेव्हा माझं ते सॉल्व्ह झालं. त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, त्यांनी जो फादर दाखवायचा होता तर तो फादर क्रिटिकल वेने दाखवलेला, आणि परत इफ एम इज द फादर ऑफ झेड असं म्हणून तो क्वेश्चन विचारला होता. ज्यांनी डे 2 ची शिफ्ट 1 दिलेली आहे त्यांना मी जे बोलते आहे ते क्लिअरली समजत असेल. ठीक आहे. मग त्यामुळे तो क्वेश्चन थोडासा ट्रिकी जात होता. देन त्यानंतर इनइक्विलिटीज होते, सिलॉजिझम्स होते, आणि बस बाकी ॲज सच मिसेलेनियस मध्ये 2-3 क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं, त्याच्यानंतर काही सेकंड फोर्थ लेटर घेतले, त्याचा कंबाईन वर्ड काय बनेल, असे काही क्वेश्चन्स होते. हे सगळे झाले क्वेश्चन्स तुमचे शिफ्ट 1 डे 2 च्या
आणि ते पण रिझनिंग सेक्शनचे. जर तुम्ही मॅथ्सचं सेक्शन घेतला, क्वांटचं सेक्शन, तर या क्वांटच्या सेक्शनमध्ये अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन्स होते. अप्रॉक्सिमेशन डुएबल होते, इझिली 30-35 सेकंड्समध्ये तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होता. देन त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन होते, ते पण खूप सोपे होते, इझिली सॉल्व्ह होत होते. त्यानंतर तुमचा एक टॉपिक असा होता रॉंग नंबर सिरीज. रॉंग नंबर सिरीज हे पण तुमचे डुएबल होते, यामध्ये असं डिफिकल्ट काही नव्हतं. एखादी रॉंग नंबर सिरीज थोडीशी डिफिकल्ट साईडला टर्न होत होती, बट ओके. म्हणजे ऑलमोस्ट हे 15 क्वेश्चन्स पैकी ऑलमोस्ट 12+ क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकता असे होते. त्यानंतर DI होते, यामध्ये 2 पाय चार्ट दिले होते. त्या 2 पाय चार्ट मध्ये त्यांनी पर्सेंटेज दिला होता. एक होता काहीतरी 2022चा, म्हणजे 21+22 यांचा एक पाय चार्ट बनवलेला होता आणि त्याची टोटल काहीतरी 5400 होती. आणि अजून एक होता, त्यामध्ये अजून एक पाय चार्ट होता आणि त्यामध्ये त्यांनी 22चा डेटा दिलेला आणि त्याची टोटल 2000 होती आणि पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन दिलं होतं. आणि क्वेश्चन्स काहीतरी 21चे होते. त्यामधला एक जो क्वेश्चन होता तो थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, जसं की मेल फीमेल आणि ओन अ कार वगैरे, तो वाला क्वेश्चन होता, थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. तर जो एखादा ॲव्हरेज स्टुडंट असेल किंवा अबव ॲव्हरेज असेल, तर त्याला तो क्वेश्चन बघितल्या समजेल की हा क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासारखा नाहीये आणि तो क्वेश्चन स्किप करायचा होता. देन जर सपोज तुम्ही दुसरा एखादा DI बघितला, दुसऱ्या DI मध्ये तुम्हाला मेल फिमेलचा टोटल दिली होती, फिमेल दिलेल्या होत्या किती आहेत आणि त्याच्यावरून मेल काढून त्याच्यावरचे तुमचे क्वेश्चन्स होते. क्वेश्चन्स लिटरली हा पण DI डुएबल होता. अरिथमॅटिक पण चांगल्या लेवलला होतं, एवढा काही प्रॉब्लेमॅटिक नव्हता. जर ऑन अन ॲव्हरेज तुमचा 52च्या 57च्या रेंजमध्ये जर अटेम्प्ट असेल, तर ऑब्व्हियसली ही जी शिफ्ट होती, ही शिफ्ट वी कॅन से अबव ॲव्हरेज, राईट. माझा स्वतःचा या शिफ्ट मधला अटेम्प्ट झालेला आहे 63चा. ठीक आहे. देन शिफ्ट 2 48 to 55 आणि शिफ्ट 3 48 to 55. हे मी जस्ट पूर्ण सगळ्या एक्झामचं, सगळ्या शिफ्टचं अनालिसिस करून हा अटेम्प्ट तुमच्या समोर दाखवते. पण मित्रांनो, आता हा जो दिवस आहे 3 आणि 4 ऑगस्ट, तुमची RRB POची प्रिलिमिनरी एक्झाम झाली, संपली. यामधून आपल्याला काहीतरी लेसन्स काढायचे आहेत आणि ते लेसन्स आपल्याला पुढे यूज करायचे आहेत. आता बघा, ही एक्झाम झाली आहे. या एक्झाम पूर्ण बँकिंग सीझन 2024ची ही पहिली एक्झाम होती. यानंतर तुमच्या पुढे लगातार एक्झाम्स आहेत, बॅक टू बॅक पेपर्स आहेत. आता ही एक्झाम होत नाही, लगेच तुमची पुढची RRB ऑफिस असिस्टंटची पेपर एक्झाम आहे. त्यानंतर तुमची IBPS PO आहे, IBPS क्लर्क आहे, RRB PO जे लोक सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी RRB PO मेन्स आहे. पण मित्रांनो, काय होतं, 99.99% स्टुडंटचा हा एक बेसिक प्रॉब्लेम होतो. एक्झाम झाल्यानंतर ते खूप सारे युट्यूबला एक्झाम अनालिसिसच्या व्हिडिओ बघतात आणि त्या वेळेत खूप वेळ वाया घालवतात त्या एक्झाम अनालिसिसमध्ये. तर मित्रांनो, माझं स्वतःचं एक काही सजेशन असणार आहे. बघा, व्हॉट टू डू नेक्स्ट, खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता जी गोष्ट होऊन गेलेली आहे, ठीक आहे, झाली. तुम्ही आता काहीही केलं ना तरी ती गोष्ट रिपीट येणार नाहीये, रिटर्न येणार नाहीये. 3 ऑगस्ट 4 ऑगस्टचा जो पण काही पेपर आहे तो पेपर झालाय. काही जरी केलं तरी 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट रिपीट येणार नाहीये. सो बेटर इज टेक अ लेसन फ्रॉम इट अँड अप्लाय इट. म्हणजेच काय, आता त्या 3 आणि 4 ऑगस्टची जी एक्झाम होती त्यातून आपल्याला एक लेसन घ्यायचं आहे. बघा, सगळ्यात पहिला लेसन आपण काय घेऊ शकतो, या एक्झाम मधून आपल्याला एक शिकायला भेटलं की IBPS RRBच्या एक्झाम मध्ये सरप्राइजेस चांगल्या लेवलला आहेत. ॲज अ रिझल्ट तुमच्या येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये काहीतरी सरप्राइजेस असतील. सो बी प्रिपेअर्ड, तिथे घाबरून जायचं नाही. सेकंड थिंग, आता काय करायचं बघा, मी तुम्हाला ही रेंज दिली, या रेंजमध्ये तुमचे अटेम्प्ट असतील, देन गो फॉर द मेन्स लेवल प्रिपरेशन. बघा, एकतर 2 चान्सेस आहे, एक तर तुमची प्री क्लिअर होईल, अदरवाईज नाही होणार. यावेळेस असं बहुतेक लोकांचं होऊ शकतं की ज्यांना गॅरंटी नाही माझी प्री तर निघेलच, आणि नॉर्मलायझेशनच्या चक्करमध्ये त्यांची प्री निघायचे चान्सेस कमी राहतील. आणि ज्यांना अशी भीती वाटते मनातून की नाही माझे अटेम्प्टच कमी झालेले आहेत, माझी प्री नाही निघणार, आणि बाय गुड लक त्यांचे प्री निघू पण शकतात. बिकॉज अनप्रेडिक्टेबल गोष्टी होत्या सगळ्या. एक्झामच्या शिफ्ट्सच अनप्रेडिक्टेबल होत्या, नॉर्मलायझेशनही अनप्रेडिक्टेबल असेल. मी तुम्हाला फायनली कट ऑफ सांगू शकत नाही. बिकॉज रिझन, कट ऑफ सांगणं म्हणजे आपण स्वतःला कुठेतरी बाउंड करतोय, नाही इथे असेल तर ठीक, नाही तर जाऊ द्या. त्यापेक्षा टाइम आहे, बेस्ट वे टू गो फॉर मेन्स अँड प्रिपेअर इट. त्यासाठी तुम्ही मेन्ससाठी प्रिपेरेशन चालू करा. प्लस
आता येणारी जी IBPS RRB ऑफिस असिस्टंटची एक्झाम आहे त्यासाठी प्रिलिमिनरी एक्झामचं प्रिपरेशन चांगल्या लेवलला करा आणि या RRB ऑफिसर स्केल 1च्या एक्झाम मधून लेसन घेऊन आपल्याला तिथे यूज करायचं. आता लेसन आपण काय घेणार? कधीही एक प्रीजज करून जायचं नाही की माझी एक्झाम अशी येणार. ठीक आहे. सेकंड थिंग, आधीच्या स्लॉट्समध्ये किंवा आधीच्या शिफ्ट्समध्ये काय झालंय त्याचा इम्पॅक्ट माझ्या शिफ्टवर पडता कामा नाहीये. थर्ड थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट, तुमचा आधीचा जो सेक्शन आहे, सपोज रिझनिंग पहिला सेक्शन आहे, रिझनिंग सेक्शन मध्ये जर सपोज त्यांनी डिफिकल्टी लेवल वाढवली आहे तर हे एक डोक्यात ठेवा की रिझनिंग सेक्शन डुएबल असणार आहे. ठीक आहे. तर त्याचा इम्पॅक्ट क्वांट मध्ये नका करून घेऊ. ठीक आहे. बिकॉज बॅलन्स्ड पेपर बनवण्यासाठी ह्या गोष्टी होतात. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आत्ताचा तुमचा जो प्रिपरेशनचा जो फेज आहे किंवा प्रिपरेशनचा जो स्पीड आहे यामध्ये तुम्हाला स्पीड अप करण्याची गरज आहे, गिअर अप करण्याची गरज आहे. मग आता हे गिअर अप कसं करणार? यासाठी तुम्ही आतापर्यंत ज्या पण मॉक टेस्ट देत आहेत त्या मॉक टेस्टला प्रॉपर अनालिसिस करा. देन त्या अनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, मॉक टेस्ट अनालिसिस करून तुम्हाला काही टॉपिक्स काढायचे आहेत, राईट. देन आपण एक व्हिडिओ ही पण बघणार आहोत येणाऱ्या काही सीझनमध्ये, एक्झॅक्टली प्रत्येक मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं तेही मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला एक काम करायचंय, येणारी जी एकतर दोन ऑप्शन, एकतर डायरेक्टली मेन्सला प्रिपेअर करा आणि मेन्स करता करता प्रीली करा. अदरवाईज जर कॉन्फिडन्स येत नाहीये, मेन्स सध्याच्या मोमेंटला स्टॉप करा, फुल फ्लेज्ड फोकस IBPS PO, IBPS क्लर्क, IBPS RRB ऑफिस असिस्टंटच्या प्रिलिमिनरी एक्झामवर द्या. जर असं कराल तर ऍटलिस्ट तुमची ती प्री निघून तुमचा मेन्सचा जो एनकरेजमेंट आहे, मेन्ससाठी जी तुम्हाला होप्स आहेत, मेन्ससाठी जी एनर्जी आहे ती एनर्जी वाढेल आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल एक्झामवर खूप चांगल्या लेवलला जाईल. ठीक आहे. प्लस आता तुम्हाला करायचं काय, आता तुम्ही जे पण काही टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सच्या तुमच्या काही बेसिक गोष्टी राहिलेल्या आहेत तर त्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा, त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ओके. ठीक आहे. आता मी एवढंच सांगेन की आता जी एक्झाम निघून गेलेली आहे त्या एक्झामवर जास्त विचार न करता, त्या एक्झामवर विचार करून वेळ न वाया घालवता पुढे जे आहेत त्याकडे बघाल तर नक्कीच या 2024 मध्ये तुम्ही एक पोस्ट हातात घेऊ शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.